नमस्कार मित्र, मी आता शेवगाव प्लॉट 2 मध्ये आहे. 2 दिवस झालं आभाळ बऱ्यापैकी फिरते. आता थोडं शेंगा पण लागणं चालू झालेलं आहे. वातावरण गरमट होतं. मध्ये अतिशय थंडीमुळं ह्याचं परीकरण व्हायला तयार नव्हतं. बऱ्याच जणांच्या शंका कुशंका ज्या होत्या, फुल जळतं, करपा वगैरे काही नव्हता तो. त्याला परीकरण नाही, एकदम थंडी, त्याच्यामुळे फुल जळून गेलेलं आहे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही ह्याचं मेंटेनन्स कमी करू नका. फुल जळालं तरी फुल आणखीन येणारच आहे. का हे फुल कसं बंचिंगमध्ये येतं, पहिलं फुल जळालं पण हे बंचिंगमध्ये कळी. आता याच्यामध्ये फुटवे नाही फुटणार, डायरेक्ट कळी फुल आणि वादी. आता बघा मस्त शेंगाचे लागणं चालू झालेलं आहे. तर शेतकरी बांधवांना विनंती आहे, त्याचं मेंटेनन्स कमी करू नका. आता सध्याच्याला वातावरण आणखीन खराब आहे, आभाळ आहे. 2 दिवस झाले सतत आभाळ आहे. आत्ता सुद्धा आभाळ आहे. त्यासाठी याला आज एक फवारणी घेतलेली आहे, M45 2 ग्रॅमने घेतलेला आहे. आणि ही रिडोमेट म्हणजे पाऊस थेंब वगैरे झाले तर भीती नसावी. आभाळामुळे आणखीन डावण्याचा प्रादुर्भाव नाही. आता डावण्यामुळे झालेले पानं वगैरे बऱ्यापैकी कव्हर झालेले आहेत, पडून गेलेले आहेत. आणि जिथे पानं किंवा कळी जळून गेली आहे तिथे कळी निघणं चालू आहे. जे शेतकरी बांधव ह्याच्यासोबत आहेत, काळजी करू नका. एक फवारणी घ्या, रिडोमेट घ्या अर्ध्या ग्रॅमनं आणि M45 घ्या 2 ग्रॅमनं. जर कीटक वगैरे असेल, आता सध्याच्या कीटकाचा काही प्रादुर्भाव नाही, आळी नाही, काही नाही, काहीच नाही. त्यासाठी ज्याच्या प्लॉटमध्ये मग कीटक असेल, समजा आळी वगैरे असेल, त्याने मग इमामेक्टिन अर्ध्या ग्रॅमनं त्याच्यामध्ये ॲड करा आणि फवारणी करून घ्या. नमस्कार.